प्रधानमंत्री आहेत, केंद्रीय गृहमंत्री आहेत, हे राज्यामध्ये निवडणुकांच्या प्रचारासाठी येत आहेत, आरोप प्रत्यारोप होत आहेत. नुकताच त्यांनी एक असा आरोप केला की विदर्भातल्या ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांची शरद पवार साहेब माफी मागणार का? त्यांचं मी स्टेटमेंट वाचलं. इनफॅक्ट ज्याला शेती खात्याचा अभ्यास आहे किंवा कोणी अभ्यास केला तर वस्तुस्थिती खुली. आत्महत्या शेतकऱ्यांचा हा प्रश्न होता. मी ज्या वेळेला शेती खात्याची जबाबदारी घेतली आणि 5-10 दिवसामध्येच यवतमाळ जिल्ह्यात एक आत्महत्या झाली. ती माहिती मी बाबाजी कलेक्टर करून मी अस्वस्थ झालो. मी प्रधानमंत्री मनमोहन सिंग होते. त्यांना सांगितलं ही गोष्ट सिरियस आहे, याची आपण सिरियसली नोंद घेतली पाहिजे. हे कशामुळे झालं सगळं आम्ही खोलात गेलो. त्याच्या डोक्यावरचं कर्जाचं उदं न परत करण्याची त्याची कपासिटी हे समजल्याच्यानंतर जिल्ह्याला परत गेलो आम्ही दोघंही. 4-5 दिवस मी अधिक माहिती गोळा केली आणि सोल्युशन काय तर या देशातल्या शेतकऱ्यांच्या न ठेवणारं कर्ज आहे ते माफ केल्याचं गत्यंतर नाही, तर हे प्रकार वाटतील. पण 7-12 कोरा करण्याची आपली एक महत्वाकांक्षी योजना होती. तीच म्हणूनच 71,000 कोटीचं कर्ज आम्ही माफ करून 7-12 कोरा केला साधारणतः 1 ते 1.5 महिन्याच्या आत. आणि त्याच्यानंतर परिस्थिती सुधारली. आज 14 ते 24 हा काळ मोदी साहेब अमित शहा या लोकांचा आहे. ज्या आत्महत्या कमी झाल्या होत्या त्याच्या आकडे जिल्ह्यावर विदर्भातले मी आकडे दाखवू शकतो. आता माझ्याकडे ते नाहीत पण मी दाखवू शकेन की त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यावेळेच्या आत्महत्याची संख्या नंतर कमी होत गेली आणि 14 नंतर पुन्हा तो ग्राफ उलटा सुरू झाला. जसा हा एक विषय गाजतोय तसा आणखीन एक यावेळेस नुकतंच राम मंदिराचं प्राणप्रतिष्ठापना झाली. तोही विषय आता या निवडणुकीत एक मोठा मुद्दा होतोय. आपल्याला निमंत्रण होतं, आपण गेला नाहीत. हे पॉईंट असं आहे की त्या गर्दीत कोण जाणार? मला जरी जायचं असेल तर मी माझ्या सोयीनं जाईन ना. ते सांगतात म्हणून त्या गर्दीमध्ये आणि आपण टी व्हीवर बघितलं प्रचंड लोकांची उपस्थिती तिथं. प्रश्न असा आहे की हा फेजचा प्रश्न आहे. मला रामाचं दर्शन घेण्याच्यासाठी जायला तर माझी तक्रार नाही, पण मला पंढरपूरला जायला अधिक आनंद होतो. मी आजच तुळजापूरला जाऊन आलो. तुळजापूरला भवानी मातेचं दर्शन घ्यायचा मला आनंद आहे. किंवा अंबाबाईचं दर्शन द्यायला कोल्हापूरला घ्यायचं असेल तर तुम्ही आगत्यानं जातो. ते माझ्या जवळपास होते असं. आणि लोकांच्यातच विचार केला तर माझ्या परवा एका सभेमध्ये सभासदच्या एका महिलेने मला विचारलं की रामाची मूर्ती बसवली, सीतेची का नाही बसवली? आता हे अशी चर्चा लोकसुद्धा करतात, भगिनी करतात. तुम्ही आता उल्लेख केला, अंबाबाईचा उल्लेख केला, तुळजापूरचा उल्लेख केला, कोल्हापूरचा विषय निघाला म्हणूनच विचारतो. कोल्हापूरमध्ये आपल्या पक्षाला, आपल्या आघाडीला MIMनी सपोर्ट दिलाय शाहू महाराजांना, अशी बातमी आज आली होती. MIMनी सपोर्ट दिला अशी बातमी आली होती. आपल्याला हवाय त्यांचा MIMचा सपोर्ट? सपोर्ट दिला असेल त्यांना असं वाटलं असेल की इथं आपण येऊन आपल्या विचारात काही बदल करावे. ते जर असेल तर त्याला नाही म्हणायचं काही कारण नाही. आपला जाहीरनामा आम्ही पाहिला. जाहीरनाम्यामधला एक महत्त्वाचा मुद्दा मला दिसला की 1 नेशन 1 इलेक्शनचा तुम्ही विरोध करताय. आपली भूमिका काय? ते शक्य नाही, प्रॅक्टिकल नाही. 2 गोष्टी आहेत. आत्ताच तुम्ही बघा दक्षिणेतल्या अनेक राज्यामध्ये निवडणुका झाल्या. आता उदाहरणार्थ महाराष्ट्राची निवडणूक विधानसभेची आणखीन 4 महिन्यांनी 5 महिन्यांनी. पण दक्षिणेतले काही राज्य आहेत अजून 8 म्हणजे 4 वर्ष येणार नाही. ममता बॅनर्जींची निवडणूक महाराष्ट्राजवळ येणार नाही. शेवटी त्या भागातल्या नागरिकांचा त्यांचा अधिकार आहे का नाही? आणि 1 नेशन 1 इलेक्शन ही प्रोसेस केली तर जनता कालावधी संपलेला नाही आणि ज्यांना लोकांनी निवडून दिलेले आहे तो त्यांचा अधिकार का म्हणून रद्द करायचा? यशवंतराव चव्हाणांच्या भारतरत्नाचा विषय निघाला आहे.
अजित पवारांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हटलेलं आहे की त्यांच्या भारतरत्नासाठी ते पुढाकार घेतील, मेहनत घेतील. हे यशवंतराव चव्हाण ज्यांचं योगदान प्रचंड या देशामध्ये, आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल कुणी असाच विचार निर्णय घेत असेल तर आम्ही स्वागतच करू. तिथे काही मतभेदाचा विषय. निश्चित महाराष्ट्राच्या राजकारणात आता मध्यातल्या काळामध्ये एक मोठा मुद्दा गाजला, तो म्हणजे मराठा आरक्षणाचा. मराठ्यांना आरक्षण देणार सरकारने घोषणा केलेली आहे, पण मराठा, कुणबी आणि समाजामध्ये अस्वस्थता देखील दिसते. आपण या परिस्थितीचं विश्लेषण कसं कराल? असं आहे की त्याच्यात आरक्षणाच्या संबंधीची मागणी कुणी केली आहे, इतरांनी केली, तर त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. पण ते देत असताना त्यातल्या शेवटच्या माणसापर्यंत कसं पोहोचेल याची काळजी घेतली. पण मग आर्थिक निकषावर आपल्याकडे EWS आहेच ना, मग आणखीन वेगळ्या आरक्षणाची गरज आहे? EWS आहे, त्याच्यात काही मर्यादा आहेत. मर्यादा म्हणजे काही ही टक्केवारी कुठपर्यंत नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय 50% पुढे आहे, 10 विरोधी आहे. पण माझं मत असेल त्याच्यात फेरविचार केला पाहिजे पार्लमेंटची. आणि तामिळनाडूमध्ये एक केस होती, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, आणि तो निर्णय असा आहे की 50 नाही 60% वर सुद्धा आरक्षण गेल्याच्यावर त्याला म्हणजे सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली. महाराष्ट्रात पण असं करावं? पार्लमेंटमध्ये सत्ताधाऱ्यांच्याकडून पक्षाला प्रश्न आला तर विरोधकांनी त्याला सहकार्य करावं आणि हा प्रश्न कायमचा सॉल्व्ह. पण म्हणजे राजकारणात कधी कधी इतक्या वैयक्तिक स्तरावर जातं की वारंवार आपल्यावरती मराठा आरक्षणाच्या वरून विरोध होतात. एक आरोप होतात की पवारसाहेब जेव्हा सत्तेत नसतात तेव्हा मराठा आरक्षणाचा विषय पुढे येतो आणि पवारसाहेबच हा विषय पुढे आणतात. खरं नाही, आम्ही लोक सत्तेवर असतो, आम्ही निर्णय घेतले. आम्ही 5%, 10%, 12% असे निर्णय घेतलेले होते. अनेक सवलती आम्ही लोकांनी दिल्या, त्याचं काही कोर्टामध्ये टिकल्या नाही. आरक्षणाचा निर्णय हा घेतला होता आम्हाला लोकांचा. पण आता महाविकास आघाडी सरकार जेव्हा होतं तेव्हा तो निर्णय पुढे कोर्टात टिकला नाही. तर टिकला नाही, पण आम्ही केला. आम्ही त्या संबंधीची बाजू मांडली. उद्या सुप्रीम कोर्टाने वेगळा निर्णय दिला, एखाद्या सरकारला दोष देता येणार नाही. हे जे देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीला माझ्याच गावी धनगर समाजांच्या बैठकीमध्ये सांगितलं की मुख्यमंत्री होण्याच्या आधी की उद्या आमचं सरकार आल्याच्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही हे आरक्षण तुम्हाला देऊ. 5 वर्षाचे मुख्यमंत्री राहिले, नंतर 2 वर्ष राहिले, आता ते आहेत. या काळामध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार होते, ते निर्णय त्यांनी घेतले नाही. आणि या सगळ्यावर लोकांच्यात अस्वस्थता होते, त्यामुळे आम्हा लोकांच्याबद्दलचा गैरविश्वास तयार होतो. आता हे कधीतरी संपवलं पाहिजे, आणि ते संपवायचं असेल तर संसदेमध्ये त्याचा निकाल घ्यावा लागेल.